सुषमा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सचिन घायवळवर मकोक अंतर्गत कारवाई होणार। सचिन घायवळने अनेकांना धमकावल्याची पोलिसांची माहिती, तर अनेकांना धमकावून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार केल्याची माहिती। सचिन घायवळ निलेश घायवळवर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा। 2019 पासून घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। परवाना पोलीस आयुक्तांच्या सहीनच मिळतो, योगेश कदमांचं स्पष्टीकरण। सचिन घायवळला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना दिलाच नाही। शस्त्र परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयामध्ये पडून योगेश कदमांचा आदेश पुणे पोलिसांनी पाळला नाही, सूत्रांची माहिती। पोलिसांनी नाकारून सुद्धा घायवळला परवाना का दिला? योगेश कदमांची हकालपट्टी करा, अन्यथा ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार, अनिल परब यांचा इशारा। मोठ्या व्यक्तीच्या शिफारसीवरून योगेश कदमांचा शस्त्र परवान्यासंदर्भातला निर्णय। योगेश कदम आधीपासूनच परबांच्या टार्गेटवर रस्त्यावर उतरायचं तर उतरा, रामदास कदम यांचं परबांना उत्तर। रामदास कदमांकडून अनिल परबांचा अर्धवट वकील असा उल्लेख। परबांनी प्रेमनगरमधील 7,000 मराठी लोकांना हलवलं। अर्धवट वकिलानं बिल्डरकडून 2-2 मर्सिडीज घेतल्या, रामदास कदमांचा आरोप। घायवळला परवाना देणाऱ्या वरिष्ठ नेत्यावर कारवाई करावी, रामदास कदम यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर घायवळला परवाना देणारा नेता कोण हे कदमांनी सांगावं, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। गृहराज्यमंत्र्यांचं अशा प्रकारे शस्त्र परवाना आदेशावर सही करणं कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चिंताजनक। सचिन घायवळ शस्त्र प्रकरणावर खासदार अमोल कोल्हेंकडून प्रतिक्रिया। हिंमत असेल तर योगेश कदमांनी आदेश देणाऱ्याचं रामदास कदमांनी नाव घ्यावं, सुषमा अंधारेंचं आवाहन। तर योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला, खरं तर एक मुका बाहुला तिथे बसवलेला होता, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, त्यांच्याच सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा, आमदार रोहित पवारांचा आरोप। तर निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला गेल्या। धाराशिवच्या काही नेत्यांनी घायवळला मदत केल्याची चर्चा, रोहित पवारांची या संदर्भात माहिती। तर तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही, 2 दिवसात परदेशातनं मुंबईत पोहोचल्यावर भूमिका स्पष्ट करणार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया। निलेश घायवळच्या विषयावर बोलण्यास मुरलीधर मोहोळ यांचाही नकार। तर घायवळवर प्रश्न विचारल्यानंतर आज फक्त स्पोर्ट्सवरच बोलणार अशी प्रतिक्रिया देत या ठिकाणी पत्रकार परिषद आटोपती घेतली। गुंड निलेश घायवळ पाठोपाठ त्याचा भाऊ सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई होणार। अनेक लोकांना धमकावून जमीन खरेदी विक्री केल्याचा प्रकार समोर। या संदर्भात आता मकोका लागण्याची शक्यता। तर बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल। गुंड निलेश घायवळच्या गाड्या जप्त, पुणे पोलिसांनी घायवळच्या गाड्या जप्त केल्याची माहिती। सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना तात्काळ रद्द करावा, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे धंगेकरांची मागणी। आमदारांनी शिफारस केल्यामुळे शस्त्र परवाना देण्यात आला असेल। चंद्रकांत पाटलांनी समीर पाटलांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। तर चंद्रकांत पाटलांवरील टीकेनंतर भाजप नेते शिवसेनेच्या वरिष्ठांकडे धंगेकरांची तक्रार करणार, चुकीचं विधान केल्यास धंगेकरांना योग्य पद्धतीने ठोकू, भाजपच्या धीरज घाटेंचा इशारा। महायुती सरकारनं लाडका गुंड योजना आणावी आणि राज्यात गुंडांचं पालनपोषण करणारी एकमेव महायुती सरकार म्हणून जाहिरात द्यावी, वडेट्टीवारांची टीका। धाराशिवमधील पवनचक्कीच्या गाड्यांची तोडफोड कोणी केली? धाराशिवमध्ये तयार होणारा तिसरा आका नेमका कोण? रोहित पवार यांचा ट्विट करत सवाल। गृह खातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही अशी ही विचारणा। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बद यांच्याकडून रोहित पवार आणि सचिन घायवळचे एकत्रित फोटो ट्विट। दरम्यान परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन रोहितजी करत होते का? बद यांचा टोला। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचा गुंड निलेश घायवळ सोबतचा व्हिडिओ व्हायरल। तर घायवळनं शाळेला मदत केल्याप्रकरणी सुनंदा पवारांकडून त्याचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ। रोहित पवारांचे वडील निलेश घायवळच्या घरी निवडणुकीसाठी मदत करायला जात होते। तर अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष पोटरे यांचा दावा। रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकरचा भाजपकडून गुंड गजा मारण्यासोबतचा फोटोही शेअर। रवींद्र धंगेकरांनी आता स्पष्टीकरण द्यावं असं म्हणत भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूर यांची धंगेकरांवर टीका। निलेश घायवळला परवाना का दिला आहे योगेश कदमच सांगू शकतील। योगेश कदम आणि पुण्याच्या राजकारणाचा संबंध नाही, या प्रकरणी संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अपक्ष आमदाराची ठाणे पोलिसात धाव। महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। या महिलेनं अश्लील व्हॉट्सअॅप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार। पोलिसांकडून आता या महिलेचा शोध सुरू।
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बेस्ट कामगार सेनेचा मेळावा. बेस्ट निवडणुकीमध्ये पराभवानंतर बेस्ट संघटना बांधणीकडे विशेष लक्ष, तर आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनात मेळाव्याचंही आयोजन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा अंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातनं या मोर्चाला सुरुवात होणार. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून वितरित होणार, तर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पुढील 2 महिन्याच्या आत लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. अदिती तटकरे यांची माहिती. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला, तर सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून निदर्शनं, तर सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी. काही जण मराठी लोकांसाठी नाही तर स्वतःच्या कुटुंबासाठी एकत्र येत आहेत. श्रीकांत शिंदेंची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका. राजकारणासाठी स्वतःची पोळी भाजण्यासाठी हे एकत्र येत आहेत, श्रीकांत शिंदेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका घेणार. आज, उद्या आणि 13 ऑक्टोबरला या आढावा बैठकांचं आयोजन. भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी आता सुरू. चव्हाणही दौऱ्यात असणार. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंग पाटलांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, तर बुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जमादार यांचाही पक्षप्रवेश संपन्न. सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आशिष जयस्वाल यांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये. आशिष जयस्वाल यांनी हस्तक्षेप करणं हे चुकीचं असल्याचं मत. दरम्यान धर्मराव बात्राम यांची या संदर्भात प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपुरात ओबीसींचा मोर्चा. विदर्भात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. ओबीसी नेतेही यामध्ये सहभागी होणार. वडेट्टीवारांकडून मोर्चा स्थळाची पाहणी. राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. विखे आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा. छगन भुजबळांनी विरोध सोडून द्यावा, न्यायालयामध्ये दावा करण्यात दाखल करायचा आणि मोर्चे काढायचे ही भूमिका योग्य नाही, विखे पाटलांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना हे पाप केलं नसतं तर हा प्रश्नच राहिला नसता. समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न कुणाचा? हे पापाचे धनी कोण? मोर्चेकरांनी पवारांनाच विचारावं. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. माणिकराव कोकाटेंच्या रबी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांची पोलीस चौकशी होण्याची शक्यता. कोकाटेंचा जबाब नोंदवल्यानंतर कोर्टाकडून आता पोलिसांना चौकशीचे आदेश. विधिमंडळातील कोकाटेंचा व्हिडिओ कुणी काढला या संदर्भात सखोल चौकशी होणार. सोनिया गांधींच्या पायाशी गहाण पडलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी सोडवली. रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरेंना सोबत घेऊन जायचंय. रामदास कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल. शेतकऱ्याच्या बांधावर नुकसानीच्या पाहणीसाठी गेलेले राऊत एसी गाडीमध्ये बसून बदाम खातात. सकाळी 9 वाजले की त्यांच्या पोटात पोटछूळ सुरू होतो. मंत्री दादा भुसे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांचा निशाणा. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधक वोट जिहादमुळे जिंकले. लोकसभा निवडणुकीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. वोट चोरीमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांचाही समावेश, तर बिहारप्रमाणे मालेगावमध्ये सुद्धा इंटेन्सिव्ह रिव्हिजनची सुरुवात करावी, सोमय्या यांची मागणी. नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल हे गांधींच्या हत्येमध्ये सहभागी होते. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. गांधींच्या हत्येच्या कटातले हे तिघेही नगरचेच होते. तिघांनी पसरवलेलं विष आजही कायम. असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य. यामध्ये विवाद नाहीत, सगळ्यांना आपल्या धर्माबाबत प्रेम आहे. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. लव शब्द वापरला त्यात अडचण काय? ओवैसींचा सवाल. जळगावच्या मुक्ताईनगरमधील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा. दरम्यान बंदुकीचा धाक दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे इथलं साहित्य लंपास केलं. 3 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं. राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 15% वाढ. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. खेड तालुक्यातील अनेक महिलांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश. शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद आणि जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरची खासदार निलेश लंकेंनी भेट घेतली. लंकेंनी राकेश किशोरला
संविधानाची प्रत भेट दिली, सरन्यायाधीशांचा विरोध रस्त्यावर करायचा होता अशी समज दिल्याची लंकेंची प्रतिक्रिया. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आता मुंबईमध्ये 14 तारखेला मोर्चा. मेट्रो सिनेमापासून आझाद मैदान या मार्गावर हा मोर्चा निघणार. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीची माहिती. एमआयडीसी विरोधात पनवेलमध्ये चिंधण, कांदपोली, महालुंगी या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची रोहित पवारांनी घेतली भेट. या आंदोलकांना रोहित पवारांचा पाठिंबा. धारावीतील 5 इमारतींची हस्तांतरण प्रक्रिया म्हाडाकडून सुरू, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम बैठकीत यावर तोडगा काढला. अदानींनी 2 दिवसांपूर्वी 403 कोटींची मुद्दल म्हाडाच्या मुंबई मंडळाला अदा केली. धुळे जिल्ह्यातील 23 वर्षांपासून बंद असलेला पाझरा काच सहकारी साखर कारखाना हा पुन्हा सुरू होणार. साखर कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार. मंत्री दादा भुसेंचं सूतोवाच. मंत्री आशिष शेलारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुस्तक भेट दिलं. 2500 वडनगर उत्खनन की एक झलक हे पुस्तक हे भेट दिले. रत्नागिरीच्या बिरकरवाडा परिसरातील मच्छीमारांनी भास्कर जाधवांची भेट घेतली. अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचं मोठं नुकसान. दरम्यान या मच्छीमार महिलांनी भास्कर जाधवांची भेट घेऊन समस्या मांडल्या. कांदिवली पश्चिमेमध्ये तृतीयपंथीयांची दादागिरी. उद्घाटन सोहळ्यात 1 लाख रुपयांची मागणी केल्याचाही आरोप. यामुळे काही काळ वाद झाला होता. पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी हा वाद शांत केला. पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजण्याचं काम आता गतीनं सुरू. पुरंदर भूसंपादन मोबदला हा 2020 मध्ये मिळणार होता, मात्र ते काम खोळंबलं होतं. राज्यात 1 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद, तर त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं समायोजन नजीकच्या शाळेमध्ये करण्याचाही निर्णय. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आता उद्या 5354 सदनिकांसाठी लॉटरी निघणार. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ गाडेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ही लॉटरी निघणार. म्हाडा दिवाळीमध्ये 5000 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढणार होतं, मात्र पुरेशी घरं नसल्यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडली. पवई ताडदेवमधील घरांचा यामध्ये समावेश. मुंबईमध्ये पहिल्या दिवशी 32,000 प्रवाशांकडून मुंबई वन अॅप डाऊनलोड. मुंबई महानगरातील 11 प्रवासी सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या मुंबई वन अॅपला मोठा प्रतिसाद. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय पुढील आठवड्यात होणार, तर मुंबई कामगार कर्मचारी संघटनेकडून 50,000 रुपये बोनस देण्याचीही मागणी. ई बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक आणि त्रैमासिक पास योजना सुरू. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती. अनेक प्रवाशांकडून ई बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. मेट्रो 3ला मुंबईकरांची पसंती. काल दिवसभरात 1,56,456 मुंबईकरांनी प्रवास केला. RAJVLR ते कप परेड मेट्रो मार्गावर मुंबईकरांचा एकाच दिवसात विक्रमी प्रवास. मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेला माहीम किल्ल्याचा आणि त्याच्या सभोवतालच्या 3 एकरांचा परिसर विकसित करण्यात येणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी केल्यानंतर येत्या आठवड्यात मंत्रालयात या संदर्भात बैठक घेणार. आज कर्जत खोपोली लोकल रद्द, तर कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज विशेष वाहतुकीचा ब्लॉक घेण्यात येणार. दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे नोकरदारांचे यामुळे हाल होण्याची शक्यता. कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर होणार सुनावणी. वकील विशाल तिवारींकडून जनहित याचिकाही दाखल. औषध निरीक्षकच नाहीत, कफ सिरप उत्पादन तपासणी कोण करणार? राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याचं समोर. 200 औषध निरीक्षकांची पदं मंजूर असताना सध्या केवळ 45 अधिकारी कार्यरत. विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात. श्रीसंत फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईमध्ये अटक. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव नागपूर दौऱ्यावर, तर मोहन यादव यांनी कफ सिरपमुळे मृत्यू झालेल्या बालकांची भेट घेतली. आतापर्यंत कोल्ड्रिप सिरपमुळे 22 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती. कफ सिरपमुळे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र एफडीएकडून आता कारवायांचा धडाका. तर एफडीएकडून विना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्यांची तपासणी. एफडीएकडून 88 विक्रेत्यांना औषध विक्री बंद करण्याचेही आदेश. धनंजय देसाईंच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कराडमधील हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन.
तहसीलदारांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सफाई कामगारांवर कारवाई. एकाच वेळी 50 सफाई कामगारांना तडकाफडकी कामावरून काढलं. यानंतर मनसे आक्रमक, मनसेकडून कामबंद आंदोलनही सुरू. राज्यातील जिल्ह्यांमध्ये 7 पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची परवानगी. छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, नाशिक, वसई, तळेगाव या ठिकाणी पारेषण वाहिन्या उभारल्या जाणार. पुण्याच्या राजगुरुनगरमधील दित्या फाउंडेशनच्या वतीनं दीपावली महोत्सव. अनेक महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावून आपली कला आणि उद्यमशीलता या ठिकाणी सादर केली. राज्यातील रस्ते आणि वस्त्यांचे जातवाचक नाव आता बदलणार. ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी. ग्रामपंचायतींना प्रस्ताव देण्याचे अधिकार. महापुरुषांच्या नावाला प्राधान्य. मीरा भाईंदर शहरातील गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्रॉफिक विभागाचं प्रताप सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन. तर गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या विकासातील योगदानामुळे पार्कला त्यांचं नाव देण्यात आलं. लहान मुलांमध्ये वाहतूक शिस्त आणि सुरक्षा याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी या पार्कची उभारणी. जळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार नूतन जिल्हाधिकारी रोहन घुर्गे यांनी स्वीकारला. सर्व क्षेत्रामध्ये लोकाभिमुख काम करण्याचा मानसही त्यांच्याकडून व्यक्त. सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती. आमदार सदाभाऊ खोत यांची माहिती. तर सहकार विभागानं 559 पदांच्या नोकर भरतीला परवानगी दिली होती. सहकार विभागाकडून नव्यानं मार्गदर्शक सूचनाही जारी. बीडच्या कपिल धारवाडीमध्ये भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी. या गावात जमिनीचा काही भाग खचल्यानं नागरिकांमध्ये भीती. सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 शाखांमध्ये चेक चोरीला. एका शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चोरीला गेल्याची माहिती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून